ठाण्यात बेकायदा फेरीवाल्यांविरोधात भाजपच्या महिला नगरसेविकांनी जांभळी नाका येथे भाजी, फळे आणि सुकी मच्छी विक्री करून अनोखे आंदोलन केले. प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप करत त्यांनी संताप व्यक्त केला. नम्रता कोळी, मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी आदींनी कठोर कारवाईची मागणी केली. कोर्ट नाका ते स्टेशन दरम्यान वाढलेल्या गर्दीमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलन सुरू होताच फेरीवाल्यांमध्ये पळापळ उडाली. अतिक्रमण विभागाची गाडीही घटनास्थळी दाखल झाली. बाहेरील फेरीवाल्यांवर कारवाई करावी अशी मागणी नगरसेविकांनी केली. अनेक वर्षापासून आम्ही फेरीवाले या विषयावरती जीव तोडून बोलतोय. दिवसेंदिवस अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढते. स्थानिक फेरीवाल्यांना आमचा विरोध नाहीये, पण जे बाहेरून येऊन फेरीवाले इकडे बसतात, जागा अडवतात आणि त्याचा नागरिकांना त्रास होतो, त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आहे. आणि प्रशासनाला जाग यावी, त्यांना थोडी तरी लाज शरम वाटावी आणि रेग्युलर कारवाया व्हाव्यात आणि हा प्रॉब्लेम कायमचा सॉल्व्ह व्हावा, यासाठी आज एक अनोखं आंदोलन आम्ही इकडे करतोय. आम्ही स्वतःच फेरीवाले होऊन इकडे बसलेलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाने जर कडक कारवाया केल्या नाही तर अशाच प्रकारची आंदोलन आमच्याकडनं केली जातील. तेच आहे, ही एक चेन आहे. म्हणजे याच्यामध्ये काही अधिकारी किंवा कर्मचारी पण असतील आणि एक चेन आहे. म्हणजे काय, महापालिकेची जागा कोणीतरी एक गुंड ती जागा भाड्याने देतो, हप्ते घेतले जातात असा आमचा आरोप आहे. आणि चेन कुठेतरी संपुष्टात यावी, हे सगळं बंद व्हावं, कारण ठाणेकर अतिशय त्रस्त आहे त्या फेरीवाल्यांमुळे. आणि म्हणूनच आम्ही आज एक अनोखं आंदोलन करतोय की प्रशासनाला जाग यावी, त्यांचे डोळे उघडावेत आणि त्यांनी कडक कारवाया करून अनधिकृत फेरीवाल्यांचा विषय कायमचा ठाण्यात संपावा, यासाठी आज आम्ही इकडे आलेलो आहोत. मी परत सांगते, आमची भूमिका नेहमी हीच राहिलेली आहे. स्थानिक फेरीवाल्यांना आमचा विरोध नाही, आमचा विरोध बाहेरून येणाऱ्यांना, ठाण्याच्या बाहेरून जी लोक येतात किंवा अनधिकृत फेरीवाले आहेत त्यांना आमचा विरोध आहे. कारण इथलेच कोणीतरी लोक त्यांना ही जागा ज्याचं भाडं घेतात, ही सगळी हप्ते वसुली चालू आहे. ही चेन आहे, सर्कल आहे आणि ते कुठेतरी आम्हाला मोडून काढायचं आहे. आम्ही महापालिकेमध्ये, महासभेमध्ये वारंवार फेरीवाल्यांबद्दल तक्रार करत आले आहोत. 21 आणि 22 वॉर्डचा सीमारेषा आहे आणि इथून अशोक टॉकीज पर्यंत फेरीवाल्यांची गर्दी इतकी आहे की चालायला रस्ता नसतो. आणि स्थानिकांना आमचा विरोध नाहीये. बाहेरून येणारे रोहिंग्या आहेत, बांगलादेशी आहेत, ते तिकडनं गाड्या घेऊन येतात. गाड्या भरून राममोहरी रोडला पण कपड्यांच्या गाड्या लावलेल्या असतात. इकडे जागोजागी हे फेरीवाले बसलेले असतात. त्यांच्यावर कारवाई का नाही होत, त्यांचे महापालिकेचे डोळे उघडण्यासाठी आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. कारवाई जी केली जाते ही 5 मिनिटासाठी असते, ते पण त्यांना आधीच खबर मिळते, ते पळत सुटतात. महापालिकेची गाडी गेल्यानंतर 10-15 मिनिटात सर्व पूर्ववत होतोय. हे वारंवार आम्ही किती वेळा आवाज उठवायचा. महापालिकेचे हे डोळे उघडण्यासाठी आज आम्ही अनोखे आंदोलन केलेलं. ही आंदोलन करायची वेळ आमच्यावर का आली? वारंवार जेव्हा लोकप्रतिनिधी महासभेमध्ये आवाज उठवतात, त्यांच्यावर जर त्यांचं ऐकलं जात नाही तर खरोखर याच्यामध्ये काहीतरी काळबेरा आहे हे तर समजायला पाहिजे. कारण का, हे जे अनधिकृत फेरीवाले, मी वारंवार हा शब्द वापरते, तुम्ही लक्षात घ्या, अनधिकृत फेरीवाले, बायोमेट्रिक महापालिकेचा सर्वे झालेला आहे. त्या फेरीवाल्यांना कुठे बसवलेलं आहे? दाखवतील, महापालिका प्रशासनाने दाखवायला पाहिजे त्यांना जागा कुठे अलॉट केलेली आहे. पण नाही, हे जे अनधिकृत फेरीवाले येतात, जे बाहेरून, त्यांची संख्या तुम्ही बघायला जाल तर बायोमेट्रिक सर्वे झाल्यानंतर यांची संख्या जवळजवळ 5 पट 10 पटीने वाढलेले आहेत. आणि यांचा आता कोण आहे, कोण यांना बसवतं? कारण का, हे जे फेरी आम्ही जेव्हा आवाज उठवतो तेव्हा हे जे कारवाई केल्याचे, अतिक्रमणची कारवाई केल्याचे, आम्हाला नाटक करतात, सीन क्रिएट केला जातो, त्यांचा माल उचलतात. कोणाचा फोन येतो त्यांना दाखवावं, त्यांनी सांगावं प्रशासनाने का त्यांना कोणाचे फोन येतात आणि कोणाच्या फोनच्या वरून ते त्यांचा माल सोडला जातो. त्यांच्याकडून दंड कारवाई उचलली जाते का? नाही. हे लाखो करोडोची उलाढाल आहे. याच्यामध्ये पालिका प्रशासन आणि जे आता आहेत सोकॉल, जे अनधिकृत फेरीवाल्यांना बसवतात हप्ते वसुली करून, यांच्या सगळ्यांचा मिलीजुली भगत आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही ही कारवाई, आमचं हे आंदोलन असं चालूच राहणार आहे जोपर्यंत याच्यावर काही ठोस कारवाई केली जाणार नाही. हे बघा, झोपलेल्याला आपण उठवू शकतो, झोपलेल्याचा सोंग केलेला जो असेल त्याला आपण उठवू शकत आहे. वारंवार आम्ही सगळ्या भाजपाच्या नगरसेविका या
अतिक्रमण फेरीवाल्यांवर विरुद्ध आम्ही आवाज उठवलेला आहे, पण त्यांच्यावर काही कारवाई केली. आम्हाला तोंड देखील फक्त ही अतिक्रमणची गाडी एकदा जाते आणि परत येतच नाही. ते काय फक्त टोपल्या उचलून सगळे ते फेरीवाले आहे ते निघून जातात. कारण का त्यांच्यावर कोणाचा तरी वरद हस्त आहे, त्यांना कोणाची भीतीच नाहीये. कोणाचं हे सगळं चालू आहे हे सगळं शोधून काढायला पाहिजे. याच्यामध्ये खूप मोठं काळवेर आहे, खूप करोडोची उलाढाल आहे आणि ह्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे हे ठाणेकर जनता म्हणजे हे आहे, त्यांना सगळं समजतंय, सगळं दिसतंय, पण ते करू शकत नाही काही. स्थानिक अहो, आम्ही जेव्हा निवडणुकीच्या वेळेस प्रचाराला जात होतो, आमच्या प्रभागातील जवळजवळ सगळे नागरिक आम्हाला बोलत होते एवढी इथे मेन मार्केट आहे, आम्हाला चालायला जागा नसते, एवढं अतिक्रमण झालेलं आहे सगळीकडे. तर इथून जर टीएमटीची बस जी जाते इथून जांभळी नाका मार्केट मधून ती स्टेशनला पोहोचायला जवळजवळ अर्धा तास लागतो बसला. मग हा नवीन रस्ता रुंदीकरण करून उपयोग काय आहे? आणि जर आमच्या प्रभागातील नागरिकांना जर या सोयी सवलती मिळत नसतील, या मार्केटमध्ये व्यवस्थित चालायला रस्ता फुटपाथ जर मिळत नसेल, तर आम्ही त्यांच्यासाठी भांडायचं नाही का? जे आमचे इकडचे जे स्थानिक जे फेरीवाले आहेत त्यांच्यासाठी आम्ही आवाज उठवायला नको का? आणि योग्य स्थितीने योग्य पद्धतीने बायोमेट्रिक सर्वे झाला पाहिजे आणि आमचे जे आहेत फेरीवाले इकडचे स्थानिक त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं आमचं